Morning, sir. My name is Shreya Praveen Anupare. My name is Joyce Mere. My name is Shravani Gopal Bade. We are learning 10th standard. Our school name is Panchokala Harni Vidyalaya. Our guide teacher name is Sanjay Shalke sir. Our project name is Eco-friendly wooden pen from corn husks. आमचा प्रकल्प आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी या थीमवर अवलंबून आहे. आजच्या युगात प्लास्टिकचा वापर जास्त होत आहे, जास्त वाढत चालला आहे. त्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहे. विशेषतः म्हणजे दररोज वापरणाऱ्या प्लास्टिकच्या पेनमुळे खूप कचरा होतो. त्या कचऱ्यात तो कचरा नष्ट न होणारा आहे. त्या कचऱ्याने पर्यावरण प्रदूषण होते. त्या समस्यावर हल म्हणून आम्ही इको फ्रेंडली वुडन पेन हा प्रकल्प केला आहे. या प्रकल्पात विशेषतः म्हणजे मक्याच्या कणसाची साले याचा वापर जास्त करण्यात येतो, जे नैसर्गिकरित्या मिळतात. पेनाचा पर्याय म्हणून पर्यावरणपूर्ण पेन तयार करणे, शेतीचे अवशेष म्हणजेच मक्याच्या सालींचा उपयोग करून कचऱ्याचे व्यवस्थापन करणे, विद्यार्थी आणि समाजात हरित विचार जागवणे, ग्रामीण भागातील लघु उद्योगांना प्रोत्साहन, मक्याच्या कणसाची साले, बॉल पेन, रिफिल, गोंद, कागद, कटर, नैसर्गिक रंग, साचा. कणसाच्या सालीपासून तयार केलेला इको फ्रेंडली वुडपेन हा प्रकल्प केवळ पर्यावरण संरक्षणासाठी नव्हे तर शेतातील अवशेषांचा पुनर्वापर करण्यासाठी उपयोगी ठरतो. यामुळे प्लास्टिकचा वापर कमी होऊन ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीची संधी निर्माण होते. हा प्रकल्प स्वच्छ भारत, हरित भारत, आत्मनिर्भर भारत आणि वेस्ट टू वेस्ट या संकल्पनांना प्रत्यक्षात उतरवणार आहे. थँक्यू. मॉर्निंग सर. माय नेम इज श्रेया प्रवीण अनुपारे. माय नेम इज जोयस मेहरे. My name is Shravani Gopal Bade. We are learning 10th standard. Our school name is Panchokala Harni Vidyalaya. Our guide teacher name is Sanjay Shalke sir. Our project name is Eco-friendly wooden pen from corn husks. आमचा प्रकल्प आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी या थीमवर अवलंबून आहे. आजच्या युगात प्लास्टिकचा वापर जास्त होत आहे, जास्त वाढत चालला आहे. त्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहे. विशेषतः म्हणजे दररोज वापरणाऱ्या प्लास्टिकच्या पेनमुळे खूप कचरा होतो. त्या कचऱ्यात तो कचरा नष्ट न होणारा आहे. त्या कचऱ्याने पर्यावरण प्रदूषण होते. त्या समस्यावर हल म्हणून आम्ही इको फ्रेंडली वुडन पेन हा प्रकल्प केला आहे. या प्रकल्पात विशेषतः म्हणजे मक्याच्या कणसाची साले याचा वापर जास्त करण्यात येतो, जे नैसर्गिकरित्या मिळतात. पेनाचा पर्याय म्हणून पर्यावरणपूर्ण पेन तयार करणे, शेतीचे अवशेष म्हणजेच मक्याच्या सालींचा उपयोग करून कचऱ्याचे व्यवस्थापन करणे, विद्यार्थी आणि समाजात हरित विचार जागवणे, ग्रामीण भागातील लघु उद्योगांना प्रोत्साहन, मक्याच्या कणसाची साले, बॉल पेन, रिफिल, गोंद, कागद, कटर, नैसर्गिक रंग, साचा. कणसाच्या सालीपासून तयार केलेला इको फ्रेंडली वुडपेन हा प्रकल्प केवळ पर्यावरण संरक्षणासाठी नव्हे तर शेतातील अवशेषांचा पुनर्वापर करण्यासाठी उपयोगी ठरतो. यामुळे प्लास्टिकचा वापर कमी होऊन ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीची संधी निर्माण होते. हा प्रकल्प स्वच्छ भारत, हरित भारत, आत्मनिर्भर भारत आणि वेस्ट टू वेस्ट या संकल्पनांना प्रत्यक्षात उतरवणार आहे. थँक्यू.